नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉग म्हणा, आठवणींची साठवण म्हणा, आठवणींचा ठेवा म्हणा आणि त्याच्या आठवणींची आठवण करून देण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे। तर हा जो चेहरा आहे तुम्ही 3 वर्षापूर्वी पाहिला असाल। मी तुमच्याकडे आलोय, तुमच्या घराघरात पोचलोय। हे फक्त माझ्या वेरवली गावासाठी मी हा पुन्हा व्हिडिओ बनवतोय। रात्रीचे 12 वाजलेत आणि हा व्हिडिओ मी बनवतोय कारण हा नॉस्टॅल्जिया आहे। आता नॉस्टॅल्जियाचा अर्थ काय असतो तर रस्त्याने तुम्ही चालताय किंवा एखाद्या नवीन माणसाला तुम्ही भेटला तर रस्त्याने चालताना एखादी गोष्ट तुमच्या बरोबर घडली तर तुम्हाला वाटतं की अरे ही आधी कधीतरी झाली आहे माझ्याबरोबर, किंवा एखादा माणूस तुमच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीने वागला तर असं वाटतं की अरे हे कधीतरी झालंय। तसंच हा जो जीर्णोद्धार सोहळा आहे याचं 3रं वर्ष आहे, जे पार पडलं 10 फेब्रुवारीला। हे 1-2 वर्षापूर्वी जर मागे गेलात तर हे आधी झालंय आणि त्याची आठवण करून द्यायला मी पुन्हा आलोय। कारण 3 व्हिडिओ मी बनवले होते आणि 3 व्हिडिओमधल्या शेवटचा व्हिडिओ जो 3रा दिवस खास दिवस होता आपला, आणि तो दिवस झाल्यानंतर संध्याकाळचा हरिपाठ झाल्यानंतर मी आपल्याला एक शेवटी मेसेजेस दिले होते व्हिडिओमध्ये की आपली पुन्हा भेट होईल। आपण वेरवलीकर आहोत, आपण बांधव आहोत, आपण एकमेकांसाठी कायम जागे राहिलो आहेत आणि एकमेकांसाठी कायम पुढे आलो आहेत। तर हे प्रेम द्यायला मी पुन्हा आलोय की मला धन्यवाद द्यायचे आहे सगळ्यांना, मला माझे व्हिडिओ पाहता म्हणून नव्हे। जे प्रथम वर्षामध्ये म्हणजे वेरवलीतील जीर्णोद्धार सोहळा श्री धनी केदारलिंग महाराजांच्या मंदिराचा जो प्रथम जीर्णोद्धार सोहळा होता, म्हणजे बर्थ इयर असं आपण म्हणू, तर त्यामध्ये प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी म्हणा असा हातभार लावलाय। हातभार म्हणतोय किंवा मी तिथे हातभार हा शब्द यासाठी वापरतोय, मदत म्हणणार नाही, कारण मदत दुसऱ्याला करतो आपण, स्वतःच्या घरात स्वतःच्या गावात मदत नसते। त्यामुळे ब्राह्मण वर्ग असेल, कोणी जेवण देतंय, कोणी जेवण आणतंय, कोणी जेवण वाढतंय, कोणी पत्रावळे लावतंय, इथपासून मंदिर बांधणीचा आराखडा आखून मंदिराचं बांधणी करून मग त्याला कलर काम, मग त्याची राखण, मग त्याची मूर्त्या सुचवणं, त्या मूर्त्या आणण्यापासून जो काही इतिहास, हे ऐतिहासिक सोहळा आहे असं मी म्हटलं होतं त्यावेळेला। हे वेरवलीकर आहेत आणि वेरवलीतच अशा गोष्टी शक्य होतील का? येस, वेरवलीकरांसारखं गाव दुसरीकडे शोधून सापडणार नाही असं मी ठोकून सांगू शकतो। याची कारण खूप आहेत बरं का। आज आपलं वेरवली गाव हे प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे। कोणाला माहिती आहे का कशामुळे झालंय? आपल्या वेरवलीमध्ये रेल्वे स्टेशन आहे, आपल्या वेरवलीमध्ये सोन्यासारखी माणसं आहेत, आपल्या वेरवलीमध्ये धरण आहे, आणि आता त्यात अजून एक सुंदर असं एक सोन्याचं फूल लागलंय, ते म्हणजे श्री धनी केदारलिंग महाराजांचं एक सुंदर असं मंदिर, एक सुंदर असं देऊळ, आणि त्याचा 3रा जीर्णोद्धार सोहळा म्हणजे 3रा बर्थडे हा 10 फेब्रुवारीला झाला। आणि इतका सुंदर, अगदी मनापासून, अगदी मुंबईचे राहिलेले गावातून निघालेले चाकरमानी ते सुद्धा गावाला येऊन त्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। आम्ही सुद्धा, आम्हाला यायला नाही मिळालं, मग आम्ही व्हिडिओ बघून, फोटो बघून मग ते पाया पडतोय त्या व्हिडिओमध्ये। ते एक भोळी भाबडी श्रद्धा आहे की तिथे मग देवाला बघतोय आणि त्या देवाच्या चरणाला स्पर्श करून अरे श्री धनी केदारलिंग महाराज की जय, नवला देवी माते की जय असं म्हणतोय आणि पुढे जातोय। हे 3 व्हिडिओ मित्रांनो, ह्या 3 व्हिडिओची आठवण करून देतोय, आणि हे मी बोलता ह्यामध्ये त्या छोट्या छोट्या क्लिप्स तुम्ही पाहत असाल, आणि व्हिडिओ कसला आहे काय आहे ते तुम्ही त्या सब्जेक्टवरतून तुम्हाला कळलंच असेल जो तुम्ही क्लिक मारला असाल, बरोबर मित्रांनो। वेरवली 3 आहेत, जसं की वेरवली बुद्रुक आहे, वेरवली खुर्द आहे आणि वेरवली कोंड आहे। त्यापैकी आपली म्हणजे वेरवली बुद्रुक। आपली म्हटल्यानंतर बाकीच्या वेगळ्या होत नाहीत, वेरवली म्हटल्यानंतर सगळ्या वेरवली आपल्याच, आणि इथले सगळे बांधव हे आपलेच। आणि वेरवलीतलं श्री धनी केदारलिंग मंदिर म्हणा किंवा आपली पालखी ही त्रिखंडात गाजी अशी आहे म्हणत बरं का। कोकणातल्या जेवढ्या श्री ग्रामदेवतेच्या पालख्या आहेत त्या सुंदरातल्या सुंदर आहेत, आणि त्यातली एक सुंदर पालखी म्हणजे आपली वेरवलीतली श्री धनी केदारलिंग महाराजांची पालखी आहे बरं का। याचा इतिहास फार मोठा आहे, तो इतिहास मला जाणून घ्यायचा आहे, त्याच्यावरती मी अभ्यास करतोय। 3 तो तिसरा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं की कारण
आम्ही कुठेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू, आपली नाळ ही गावाशीच जुळलेली असते, ग्रामदेवतेशीच जुळलेली असते किंवा तुमच्या वाडीतही जुळलेली असते. आता आमची वाडी पवारवाडी, मी पवार आहे, माझ्या बाजूला बेर्डेवाडी आहे, वरची वाडी आम्ही म्हणतो, त्याच्यानंतर शिंदेवाडी आहेत, इकडे गुरववाडी आहे, नंतर डोळसवाडी आहेत, तिकडे अनेक वाड्या आहेत. मी नावं अशी ठरवून नाही घेत आहे बरं का, सगळ्या वाड्या आपल्या आहेत. तर ह्या प्रत्येक वाडीतून हजारोच्या संख्येने बाप रे बाप कितीतरी चाकरमानी, त्यांचे पाहुणे, त्या पाहुण्यांचे पाहुणे, अशी लोक आली. कोणी नवस बोललं, कोणी मनातून नवस बोललं, कोणी फक्त नमस्कार केला. त्याच्यानंतर नुसता हातभार लावणं हे महत्त्वाचं नसतं, तिथे उपस्थित राहून त्या ठिकाणाची, त्या सोहळ्याची शोभा वाढवणं ह्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. हा व्हिडिओ व्हायरल होऊन त्याच्यानंतर मला कोणी भेटेल, मला काही देणं घेणं नाही आहे. मला माझ्या वाडीच्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचाव्यात, माझ्या गावाच्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचाव्यात. माझं धनी केदारलिंगाची पालखी घेतल्यानंतर खांद्यावरती जो काही एक वेगळा अनुभव आहे तो पोचावा सगळ्यांपर्यंत. यासाठी रात्रीचा एवढा वेळ जागून व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यानंतर तो एडिट करणार आहे. ही एक गावाशी जुळलेली नाळ आहे आणि ती तशीच राहणार आहे. खूप 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 छान सोहळा झाला आहे आणि ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही असं संत तुकाराम महाराज म्हणालेत. आणि त्या अभंगातली ही ओळ, ही पंक्ती इथे घट्ट फिट्ट बसेल बरं का. गड्यांनो राजा किरे झाला, श्री धनी केदारलिंग सिंहासनी बैसला. आता मुळात ही जी गवळण आहे ती अशी आहे की गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. पण आपला धनी केदारलिंग महाराज आहे तो सिंहासनी बैसलाय आणि हा त्याचा 3रा मंदिराचा वाढदिवस बरं का. धनी महाराज आपल्या गावामध्ये येणं, त्याच्यानंतर आपल्या गावात नवलादेवी माता येणं, आपल्या गावात विठ्ठल रुक्मिणी येणं आणि अनेक देव येणं हे आपल्या गाववाल्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे, आपली पुण्याई आहे. आणि तिथे ते राहणं आणि आपण ते टिकवणं आणि आपल्याला ते टिकवण्याची बुद्धी असणं हे फार महत्त्वाचं आहे. मी पाहिलं अनेक चाकरमानी गावातून जे सोडले कधीच आले नव्हते कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही गोष्टीला, ते फक्त मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आहे यासाठी गावाला आले. ती फार फार महत्त्वाची गोष्ट आहे, इतकी हलक्यात घेणारी गोष्ट नाहीये. कोकणी माणूस कुठेही असेल जगाच्या कोपऱ्यात, त्याची नाळ जोडली आणि तो कधी ना कधी येणार गावात. आणि कुठलेही चाकरमानी असोत, मग माझ्या वाडीतले असोत, आपण ज्या पाहता त्या वाडीतले असोत, तुम्ही पहा, तुम्ही कुठल्याही सीझनला तुम्ही जेव्हा आपल्या घरी येता, म्हणजे गावाला येता, वाडीत येता, मुंबईला जाताना पहिला धनी केदारलिंग महाराजांचं दर्शन घेऊनच जाता. तिथे नारळ देत असाल, हातबेटीचा नारळ असेल, आमचा प्रवास बाबा सुखरूप व्हावा याचा नारळ असेल. तर हे एक नॉस्टॅल्जिया जे म्हणालो ना, कारण तुम्हाला नॉस्टॅल्जिया देताना, नॉस्टॅल्जिया हा शब्द वापरतो, इंग्लिश जरी शब्द असला तरी त्याचा जो अर्थ आहे तो एकदम असा जोडणार आहे मनाला, की अरे हे झालंय, हे झालंय, त्याला पुन्हा आठवणीत आणूया. जो प्रथम दिन, प्रथम वर्ष जे होतं ना, अविस्मरणीय आहे. कोणाला माहिती नाही कोणी किती खुश होतं, कोणाला माहिती नाहीये कोणी किती काम केलंय, कोणाला माहित नाही कोणी किती रमलंय, कोणाला माहित नाही कोणी किती मंत्र जाप केलेत, कोणाला माहितीही नाहीये की किती जण होती, कोणाला माहिती नाहीये की हे जी चर्चा जी आहे ती कुठपर्यंत झाली. प्रथम वर्षात जी लोक येऊन गेली ती आता पुन्हा येत राहणार. प्रथम वर्षात ज्यांनी मंदिर पाहिलंय ते पुन्हा आठवण काढणार, ते पुन्हा येत राहणार. आणि मोर विलेजवाली विलेजवाली गोष्ट असते, म्हणजे त्याला आपण म्हणतो की मोर ऑथेंटिक इज मोर ग्लोबल. म्हणजे जेवढं गावाशी निगडीत किंवा जेवढं असली दाखवाल तितकंच ते वरती जातं. मी पाहतो अनेक माझे गुरव बंधू जे आहेत ते आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला ते दर दिवशी पूजेचा फोटो धनी केदारलिंग महाराजांच्या ते टाकत असतात. ही एक छोटीशी गोष्ट आहे
कोणी पाहतं नाही पाहत हा पुढचा विषय, पण कोणीतरी उत्कटतेने, कोणीतरी चांगल्या मनातून तो ती गोष्ट पुढे टाकतंय. आणि माझ्या गावच्या देवाचं जो खऱ्या अर्थाने माझा रक्षण करताय, गाव सोडताना त्याची आठवण काढायची असते असं शास्त्र आहे. तर त्याचं दर्शन मला करायला मिळतंय लाईव्ह. आणि हे पुढे 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 आपण वाढवायचं आहे. का पालखीला फक्त वाडीपुरता, गावापुरता आणि जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवायचं? का पालखी सोहळा हा फक्त गावापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवायचा? अरे कोकणातला पालखी सोहळा होऊ दे ना जगभर, ग्लोबल करू त्याला आपण. अशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि ते राहणार. माझी गावातली पालखी ही माझ्या मनाने सगळ्यात मोठी जरी असली तरी मला अख्खा कोकण सोहळा हा मोठा करायचा आहे. आणि कोकण सोहळा म्हणजे काय, तर गणपती आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे उत्सव आहेत, त्याच्यानंतर गुढीपाडवा आहे, त्याच्यानंतर पालखी सोहळा शिमगा आहे. बरं का, मुळात कांताऱ्यासारखे पिक्चर व्हायरल कोणामुळे झाले? आपल्यामुळे. आणि त्यात काहीही वाईट नाही आहे. कांतारासारखा पिक्चर आणि त्यातलं जे कल्चर आहे ते फार इतकं छोटंसं आहे, इतकं छोटंसं आहे, पण ते ग्लोबल झालं. इंग्लिश लोक कांतारासारखा पिक्चर बघतायत. छोटंसं गाव आहे, त्या छोट्याशा गावात वर्षातनं एकदा तो सण साजरा केला जातो बरं का. आणि तिथे 2 देव आहेत आणि त्या 2 देवांची पूजा करून मग तो देव अंगात येतात आणि मग ते संपूर्ण पद्धतीने तो सोहळा पार पडला जातो. इतकं छोटंसा सोहळा आहे तो, एका दिवसाचा, 1 दिवसीय. आणि आपल्या कोकणातला सोहळा त्याला किती जुना इतिहास आहे, किती शतक आहेत, किती शेकडो वर्षांचा इतिहास आहे, आपल्याला पण नसेल माहिती. मग हे कुठे गेलं? शिमगा नावाचा पिक्चराला आपण केला का व्हायरल? नाही केला. कुठेतरी आपण कोकणवासीय ह्या गोष्टीत कमी पडतो का? हे मंदिर हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो स्वर्गापर्यंत पोहोचू दे की त्याचा मृदुंगनाद, त्याचा टाळांचा आवाज, त्याच्या घंटेचा आवाज. श्री धनी केदारलिंग महाराज की जय पोचू दे की. हरबल हरबल हे आपण शिमग्यात जे उद्गार आहेत असे जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहेत. त्याच्यानंतर जोय जाता रिजोय जाता हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे, वेरवलीतच आहे. आपली गाऱ्हाणी बोलण्याची पद्धत जी आहे ना, माझ्या घरी जेवढे पाहुणे आले होते ना, त्यांनी एक 3 वर्षापूर्वी आमच्या घरी काही पाहुणे आले होते, त्यांना इतके गाऱ्हाणे ते आवडले. त्यांच्याकडे पण त्यांच्या घरी तर 5-5 पालख्या येतात शिमग्यातून, तरी सुद्धा आता 5-5 पालख्या म्हणजे 5-5 वेगळ्या पद्धती, तरी सुद्धा आपल्याकडे आल्यानंतर त्यांना ते गाऱ्हाणे इतके आवडले की गाऱ्हाणे देणाऱ्यांना, बोलणाऱ्यांना त्यांनी काही पैसे दिले आणि ते बक्षीस म्हणून दिले. तर सांगण्याचा मुद्दा हा नव्हे की पैसे दिले, सांगण्याचा मुद्दा हा आहे की गाऱ्हाणं हे फार युनिक आहे आपल्याकडे. गाऱ्हाणं सांगण्याची पद्धत असेल किंवा बाहेर ते जोय जाता रिजोय जाता, हा त्याला नाव आहे, माफ करा ते मला नाव येत नाही आहे सध्या, ती पद्धत असेल. त्या हो पालखीत, मग त्या पालखीत कोण बसणार, तर घराचा मालक जो कोणी सध्या असेल, जसे माझे वडील आहेत चंद्रकांत पवार, तर त्या हो पालखीत चंद्रकांत बसे, त्या हो पालखीत चंद्रकांत बसे. हे आता काटा आला अंगावरती माझ्या. हे जे आहे ना, ह्याला कुठेतरी आपण पुढे नेलं पाहिजे आणि ते ग्लोबल केलं पाहिजे. बस मला वेरवलीकरांचा, मला वेरवलीचा, माझ्या धनी केदारलिंगाचा आणि विशेषतः माझ्या वेरवलीतल्या पालखीचा सार्थ अभिमान आहे. आणि आता सुद्धा अनेक यंग मुलं जी आहेत, जी सध्या वेरवलीत आहेत, ज्यांचे काही जणांचे प्लॅन मुंबईला हलण्याचे असतील किंवा तिथेच काही जण राहणार असतील किंवा दुसरीकडे कुठे जाणार असतील, शिक्षणासाठी म्हणा किंवा आपल्या नोकरी धंदा व्यवसायासाठी म्हणा, पण त्यांनी आपल्या गावाशी जोडून राहावं, आपली नाळ जी आहे ती तोडू नये आणि मागे वळून वळून पाहावं. काही ठिकाणी मागे वळून कधीच पाहू नये आणि अशा ठिकाणी मागे वळून पाहतच राहावं किंवा 10 पावलं पुन्हा मागे जाऊन त्याचा अनुभव घेऊन पुन्हा तिथे पुढे जावं. आता तुमच्या हातात नव्हतं की तुम्ही वेरवली जन्माला आलात, तुमच्या हातात नव्हतं की तुम्ही वेरवलीतल्या कुठल्या तरी वाडीत जन्माला आलात, तुमच्या हातात नव्हतं की तुमचा ग्रामदेवता धनी केदारलिंग आहे, पण तो तुमची पाठ सोडणार नाही. पाठ सोडणार नाही याचा अर्थ भीतीदायक नाही आहे, भीतीकडे नेत नाही आहे, तो तुमच्या पाठीशी कायम आहे. धनी केदारलिंग महाराज असतील आणि आपली नवलादेवी माता असेल, आपल्या पाठीशी कायम आहेत. मग तुमचे जे इष्टदेवता आहेत ते तर आहेतच, पण हे कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. मला माझ्या गावाचा सार्थ अभिमान आहे, छाती ठोकून सांगतोय. आता मला वाटतं माझ्या बाजूच्या रूम मधले लोक ऐकत असतील मी काय बोलतोय, कारण इतकी शांतता आहे सध्या. एक रात्रीचे 12 वाजलेत, एक्झॅक्ट 12 वाजलेत, 12च्या पुढे गेला वेळ. तर तरी सुद्धा मला बोलायची इच्छा आहे. तोंड धुतलं, झोपेतून उठून बनवतो व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठीच आहे, कारण
मला तो नॉस्टॅल्जिया आला, जसं मी तो शब्द वापरला, नॉस्टॅल्जिया आला म्हणजे अरे 3 वर्षापूर्वी मी कुठे होतो, 3 वर्षापूर्वी मी गावाला आलो होतो, खास ह्या आपल्या सण म्हणेन मी याला यार, सणासाठी आलो होतो, 4-5 दिवस होतो मी गावाला आणि हा सगळा सुख सोहळा मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला आहे, मनात साठवून ठेवलं आहे आणि विसरू शकत नाही, नाही विसरू शकत, अजिबात नाही आणि कोणीही नाही विसरणार. मी माझ्या पवारवाडीतला माझ्या वयाची सगळी यंग मुलं सगळेच्या सगळे झाडून आले होते, कोणी म्हणजे मुंबईच्या घराला टाळं बांधून गावाला आले होते ह्या कार्यक्रमासाठी. आणि मला असं वाटतं काही विशेष दिवसांसाठी सगळ्या मुंबईकरांनी, सगळ्या चाकरमान्यांनी हेच करायला हवं, गावाला गेलं पाहिजे, गाव जपलं पाहिजे. आणि माझ्या वेरवलीकरांना फार फार धन्यवाद, फार फार धन्यवाद. हा जो व्हिडिओ मी दाखवेन ना, ह्या पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये जे व्हिडिओज आहेत ना मित्रांनो, त्यात तुम्हाला दिसेल किती जणांची त्यामध्ये चिकाटी आहे, किती जण मनापासून काम करतायत, किती जण म्हणजे पहिल्या वर्षाचा, पहिल्या दिवसाचा हे जे तुम्ही व्हिडिओ पाहता ते आहेत. ऊन बघत नाहीये, ताण बघत नाहीयेत, कुणी लहान नाहीये, कुणी मोठं नाहीये, सगळे समान आहेत, सगळेच्या सगळे, कोणी नीच नाहीये, कोणी उच्च नाहीये, कोणी कसलाच नाहीये, सगळे समान आहेत. आणि मला ते खास करून आवडलं. कोणाला मानपान नाही भेटलं, कोणाला मानपान भेटलं, ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. माझा देव, माझी पालखी, माझं मंदिर आणि मी तिथे फुलाची पाकळी दिली आहे. आणि माझी सगळ्यांना कळकळूची विनंती आहे, जर तुम्हाला वेरवली गावातील काही गोष्टी म्हणजे जसं की माझ्या वेरवलीशी संबंधित काही इतिहास माहिती आहे तुम्हाला, अगदी तो योग्यच असायला हवा तर हो, पण थोडासा तुटका असेल, थोडंसं काहीतरी कुणीतरी तुम्हाला म्हातारे आजोबांनी, आजीने रंगवून तेव्हाच सांगितलं असेल तर ते मला प्लीज व्हॉट्सअपला पाठवा, किंवा ज्याच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे त्यांनी घ्या, किंवा माझं इंस्टाग्रामचं चॅनल आहे तिथे करा, तिथे मला मेसेज करून ते सांगा की तुमच्याकडे काही स्टोऱ्या आहेत वेरवलीशी संबंधित, विशेषतः बाकीच्या कोकणातल्या तर आहेत माझ्याकडे. मला काहीतरी एक वेगळं काहीतरी माझ्या गावासाठी करायचं आहे आणि गावाचा इतिहास कोणाला तरी सांगायचा आहे असं समजा आणि मला त्या पाठवा प्लीज. जय जय रामकृष्ण हरी. श्री धनी केदारलिंग महाराज की जय आणि नवलादेवी माते की जय.